पर्थचा सामना कव्हर करून मी आता ॲडलेडला जाण्याकरता पर्थ एअरपोर्टवरती आहे. हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. इथं काही मोठी विमानं दिसतात आणि काही ही अशी छोटी विमानंसुद्धा दिसतात. भारतीय संघाचं सुद्धा काही प्रमाणात असंच आहे. कसं आहे तुम्हाला समजावतो. पर्थहून ॲडलेडला जात असताना भारतीय संघाच्या मनात नक्कीच काही छोटे प्रॉब्लेम्स आहेत, काही मोठे प्रॉब्लेम्स आहेत. मोठे प्रॉब्लेम्स हे आहेत की अजूनही सलामीला चांगली सुरुवात मिळत नाही आहे. के.एल. राहुल, रोहित शर्मा दोघंही चांगल्या भरात दिसत नाही आहे. के.एल. राहुलवरचं दडपण तर सोशल मीडियावरच्या टीकेमुळे प्रचंड वाढणार आहे, कारण लागोपाठ तिसऱ्या सामन्यामध्ये त्याला अपयश आलेलं आहे. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीचा सन्माननीय अपवाद वगळता मला वाटतं बाकी फलंदाजांच्या बॅटला अजून तेवढी धार लागलेली दिसलेली तरी नाही आहे. डेथ ओव्हरचा प्रॉब्लेम तसाच आहे आणि त्याचबरोबर T20 क्रिकेटमध्ये जिथं सामना फिरतो आणि ते म्हणजे फिल्डिंग. मग तो एखादा पकडलेला अफलातून कॅच असू देत, एखादी अडवलेली बाउंड्री असू देत किंवा डायरेक्ट हिट करून रनआउट करण्याची गोष्ट असू देत. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रनआउटच्या खूप संधी मिळाल्या आणि त्या भारतीय संघाला साधता आले नाही. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये सुद्धा शान मसूदला विराट कोहलीला रनआउट करता आलं असतं, परंतु डायरेक्ट हिटच्या बाबतीत भारतीय संघाला अजूनही म्हणावी तशी गोष्ट करता आलेली नाही आहे. त्यामुळे जसं गल्लीमध्ये गोट्या खेळतात, बरोबर थ्रो मारतात, तसं आता भारतीय संघाला काहीतरी सराव करायला लागेल. चांगली गोष्ट ही आहे की पर्थसारखं एकदम तेज विकेट पुढच्या सामन्यांमध्ये नसणार आहे. ॲडलेड, पर्थ, सिडनी इथली विकेट ही एवढी तेज नाही आहेत. विकेट तेज नाही आहेत, परंतु बॉलर तेज हे असणार आहेत. कारण समोरच्या संघामध्ये जसा एखादा चांगला लेग स्पिनर असणार आहे, एखादा चांगला ऑफ स्पिनर असणार आहे, पण मेन भर हा फास्ट बॉलिंगवरतीच असणार आहे. भारतीय संघाला आता जो प्रवास करायचा आहे तो 2 सामने त्या मानाने साध्या संघांविरुद्ध जिंकून सेमीफायनलचा प्रवास करायचा आहे. सेमीफायनलला भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा न्यूझीलंड येऊ शकतं आणि त्यांची स्ट्रेंथ ही परत फास्ट बॉलिंगचीच आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे राहुल द्रविड, पारस म्हात्रे यांना एकत्र बसून भारतीय संघाच्या फलंदाजीतल्या, फिल्डिंगमधल्या आणि डेथ ओव्हरच्या बॉलिंगच्या चुका ह्या टाळायला काय करायला लागेल हा विचार करूनच पर्थ सोडून ॲडलेडला जायला लागणार आहे. सुनंदन लेले, पर्थ.